चला आज बनवूया मिक्स भोगीची भाजी। त्याच्याबरोबर आपण बाजरीची भाकरी तीळ लावून बनवलेली। चला रेसिपीला झटपट सुरुवात करूया। तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सर्वात पहिले आपण मसाला बनवून घेऊ। इथे शेंगदाणे घेतलेत बघा, तीळ, थोडंसं खोबरं आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या घेतल्या। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आपल्याला। याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे बघा। त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आणि अद्रकचं अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकायचा। थोडं पाणी टाकून हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे मी भाज्या घेतल्यात बघा। ज्या मिक्स भाजी असते ना, सगळ्या भाज्या घेतल्या ज्या आपण बनवतो। तर तुम्ही इथे बघा भाज्या मी कुठल्या कुठल्या घेतल्या त्या। आणि अजून एक याच्यात भाजी टाकायची, ती पालेभाजी बघा। ही दाखवते तुम्हाला भाजी। तर मी आग खाली असताना पण याचा व्हिडिओ काढला, ते पण दाखवते। त्या भाजीचं मला नाव सांगा काय आहे ते। हे बघा, ही अशी भाजी आहे आणि ही या भाजीमध्ये मिक्स भाजीमध्ये जरूर टाकतात। त्यानंतर आपण इकडे गॅसवर कढई मांडली। कढईमध्ये 2 चमचे आपण तेल टाकू। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरे टाकायचे। आता याच्यामध्ये आपण टाकू 1 चमचा हळद आणि लाल तिखट तेलातच टाकू, म्हणजे ना आपल्या भाजीला छान असं कलर येतो। त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे खोबरा तिळाचं लसणाचं सगळं मिक्स याच्यात बघा एकदम बारीक वाटून घेतले। पाणी थोडं टाकायचं, नाही तर मग ते तेला टाकल्या अंगावर उडतं। 2-3 मिनटं छान मसाला परतून घ्यायचा बघा। त्यानंतर आपण ज्या भाज्या व्यवस्थित सगळ्या घेतल्या होत्या त्या धुवून घेतल्यात व्यवस्थित, त्या टाकायच्या। नंतर ही भाजी टाकायची आपल्याला। एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता याच्यामध्ये आपण बघा थोडे शेंगदाणे टाकलेत, चवीप्रमाणे मीठ टाकायचे। त्यानंतर आता आपल्याला भाजी शिजण्यासाठी याच्यात गरम पाण्याचा वापर करायचा, थंड पाणी टाकायचं नाही। आणि याला पाणी टाकून आपल्याला बघा तुम्हाला किती पातळ घट्ट हवी भाजी त्या हिशोबाने झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटासाठी स्लो गॅसवर छान शिजून द्या। तर 5-6 मिनिटं झाले बघा, स्लो गॅसवर ठेवली होती। तर भाजी आपली मस्तपैकी अशी शिजली, गाळ झाली एकदम बटाटा, ते मी चेक केलं छानपैकी असं बघू शकता। तर गॅस बंद करूया। हे बघा मस्त अशी आपली ही भाजी तयार झाली। याच्यात आता आपण थोडेसे वरून तीळ टाकूया बघा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सर्वांना हॅपी संक्रांती।